थांबा थांबा थांबा, व्हिडिओवर ढकलू नका. माझी एक दोन शब्द ऐकून घ्या. आम्ही म्हणत नाही मला लाईक करा, सबस्क्राईब करा, पण ऐका. ज्यांना मुलं बाळ नाही झाले, ज्यांना मुलं बाळ नाही झाले ते पण रडतात ना की आम्हाला मुलं बाळ नाही, आमचं कसं होईल, नाही का. पण ज्यांना मुलं बाळ आहेत ते बी रडतात, त्यांना लेकरं होऊन सुद्धा रडतात. हे असं का? मग जे लेकरं आहेत त्यांना का ते काय म्हणतात, अरे त्याच्या कर्माचे भोग आहेत. तर बरोबर आहे, त्याच्या कर्माचे भोग आहेत, तो रडतोय ना. पण ज्याला लेकरं आहेत तो का रडतोय? त्यानं तर चांगलं कर्म असायला पाहिजे का नाही? हां, की हां माझं कर्म चांगलं आहे, आता मी रडणार नाही. पण ज्याला लेकरं बाळ आहेत ते सुद्धा रडतंय की अरे काय आहे. आणि ज्याला नाही ते तो पहिलाच रडतोय ना. ज्याला नाही झाले ते रडणारच ना. पण कसं असतंय, ज्याला कुणी नाही, ज्याला मुलं बाळं नाही, आता ते ज्याला लेकरं आहे ते काय म्हणतात, अरे ह्याचं काय, आता ह्याचं काय असं म्हणू नका. त्याला बी जीवन आहे, ते जीवन जगू शकतंय. आणि ज्यांना लेकरं बाळ आहेत त्याच्यापेक्षा चांगलं जगू शकतंय. की असं नाही की हां लेकरं बाळ झाल्यावर जीवन जगन, अगर त्याचं म्हणजे काय भाकर भेटणार नाही, काय नाही असतं. त्याला काहीतरी सरकाराची निराधारची पगार असते म्हणा, काहीतरी असते, कुठंतरी मजुरी असते, काय कुणाचं काम करतं, उली नातेली पोटापुरतं भागवतंय. पण ज्यांना लेकरं बाळ आहेत ते पण रडतात ना. असं नाही व्हावं ना की आता ह्याची माती कोण करण, अगर ही मेलं तर कसं होईल. तुम्ही विचार करू नका त्याचा, बरोबर आहे. तुम्ही विचार करू नका. म्हणजे नातेवाईक असतील, अगर शेजारी पाजारी असतील, ज्याला कोणी नाही त्याचा विचार करणं गरजेचं बी नाही तुमचं. तुमची हाजीला तुम्ही पैदा केलेत हे तुम्ही बघा. आणि ज्याला नाही ते गावात मडा आणि गाववाल्याला कोड असते. ते गावात जर मडा असलं तर ते गाववाले आनंदानं माती करतात, अरे चला त्याला कोण नाही. मग एक म्हणता 10 जण म्हणता 25 जण जमतात त्याच्या माहितीपाशी, की त्याची माती करून टाकतात ना. त्याला काय ठेवतात काय. पण तुम्ही असल्याने सुद्धा काय म्हणतात, लेकरं भूकाचे उपाशी मरायले, त्यांना पाणी नाही, पाहुणे रावळे आले, जनावर दावणीला आहेत, त्याचं बघा की लवकर. म्हणजे तुम्ही याला त्यानं पैदा केलं तो गेला. आजकालच्या जमान्यात म्हातारे घरात असते, म्हातारं घरात असते. जर वय झालेलं असतं त्याचं, त्यांना काही सुधरत नाही. समजा सून लेक त्याचे म्हाताऱ्याचे सून लेक बाहेर गेले कामाला, अगर कुठं ड्युटीला गेले, अगर कुणी शेतात गेलं, अगर कुणी मजुरीला गेलं, तिकून आल्यावर आई वडील विचारतात, बाबा तुला काय काम लागलं, अगर काय कामाला गेलतास, अगर बरं होतं का काम. मग ते सून लेक काय होतं रे, त्यांना का करायचे रे बाबा, त्यानं घरात बसून राहावं की गपचीप, ते आम्हालाच विचारतात. अरे पण तसं नका म्हणून, त्याचा बी आत्मा आहे ना, त्याचं बी मन तुमच्यासाठी कुठं तरी कळवळतं आहे म्हणून ते विचारतात. म्हणायचं ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस आपल्यासाठी बी आई मजुरीला जायची, अगर कामाला जायची, अगर आपल्याला घरी ठेवून जायची, तेव्हा आपण वाट बघायचो. मग आई जर आली कामावून, आई वडील आले, आपण विचारलं आई आज उशीर झाला, अगर लवकर कामावून आलीस, कुठं कामाला गेली. आई आपल्याला सांगायची ना, हां मी ह्या कामाला गेलते, अगर तुला खायला आणायसाठी गेले होते. आपल्याला आई सांगते. पण आईला वडिलाला आताचे मुलं म्हातारं म्हणतात. त्याचं काय, त्याला म्हणतात की म्हातारं गप का बसत नाही, ह्यांना सांगून काय उपयोग आहे. तर तसं करू नका. त्यांच्यापासून आपण शिकला, आईवडिलापासून आपण शिकला. मग आईवडिलाला तुम्ही दोन राहिल्या एक तर गोष्ट सांगा की हां आम्ही ह्या कामाला गेलता, म्हणजे त्याच्या मनाचं समाधान होईल. ज्याला लेकरं नाही त्यांना सांगितलं नाही सांगितलं त्याचा काही अडचण नाही. तो पहिलाच एकटा आहे आणि प्रत्येकाने एकटा आला आणि एकटंच जायचं. मला एवढं म्हणायचं आहे. खरंच ते साजनं गाणं लिहिलं की अरे ज्याला लाविला जीव त्यानंच परक्यावणी केलं. मी गाणं म्हणणार आहे, पण जरा आता पाऊस आला आहे, माझी चूल गळती, घर जरा पलीकडून गळक आहे स्वयंपाकाचं, त्याच्यावर जरा मेन कापड काय झाकते आणि मग हे तुम्हाला गाणं म्हणून दाखवते. की माझं कसं वाटलं की ज्याला लेकरं नाही ते पण रडते, ज्याला आहे ते पण रडते, की का कुणाच्या कर्माचे भोग आहे ते कमेंटमध्ये मला सांगा.